कर्मचाऱ्यांनो, तुमच्या HR ला आधीच विचारा. पीएफ संदर्भातील ही बाब, नाहीतर याल अडचणीत. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब करा नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षेसाठी EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे नियम आता पूर्णपणे डिजिटल झाले आहेत. अनेक कंपन्या पीएफ जमा न होण्याची तक्रार करतात, पण खरी समस्या नियोक्ता पोर्टलवर नोंदणी न केल्यामुळे उद्भवते. 1 एप्रिल 2012 पासून हे नियम बंधनकारक आहेत. बिना नोंदणी पीएफ जमा करणे शक्यच नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. डिजिटल युगात नोंदणी अनिवार्य का? मित्रांनो, EPFO चे संपूर्ण पीएफ सिस्टम आता ऑनलाईन आहे. पूर्वी मॅन्युअल पद्धतीने पैसे जमा केले जायचे, पण आता ते बंद झाले आहे. सरकारने पारदर्शकता, फसवणूक रोखणे आणि सोप्या ट्रेकिंगसाठी नियोक्ता पोर्टल अनिवार्य केले आहे. 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक संस्थेला ही नोंदणी करावीच लागते. बिना पोर्टल नोंदणी चालान तयार होत नाही आणि पीएफ जमा होत नाही. ही प्रक्रिया 2012 पासून लागू आहे आणि 2016 मध्ये पूर्णपणे डिजिटल राहिलेली आहे. पीएफ जमा करण्यासाठी पोर्टल नोंदणी का आवश्यक? तर मित्रांनो, EPFO एम्प्लॉयर पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय कोणतीही कंपनी पीएफ चा 1 पैसाही जमा करू शकत नाही. नोंदणीनंतर एस्टॅब्लिशमेंट ID मिळते, ज्याद्वारे चालान तयार करणे, पैसे भरणे आणि कर्मचाऱ्यांचे खाते अपडेट करणे शक्य होते. युनिफाईड श्रम सुविधा पोर्टल वरून ही नोंदणी मोफत होते. नोंदणी न केल्यास पीएफ कटौती करूनही कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे दाखवत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक असल्याने भविष्यातील दावे करणे सोपे होते. ECR म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय तेही जाणून घ्या. मित्रांनो, ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न. ही दरमहा 15 तारखेपूर्वी अपडेट करावी लागणारी डिजिटल रिपोर्ट आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्यांचा UAN नंबर, पगार आणि पीएफ कपातीची माहिती असते. ECR अपलोड केल्याने पीएफ पैसा कर्मचाऱ्यांच्या पासबुक मध्ये त्वरित दिसतो. यामुळे रिटर्न आणि पेमेंट वेगळे झाले आहेत. चुका दुरुस्त करणे सोपे झाले आहे. ECR शिवाय पीएफ जमा होत नाही आणि खाते अपडेट राहत नाही. ही कडी कंपनी आणि EPFO यांच्यातील मजबूत दुवा आहे. नोंदणी न केल्यास काय तोटा होतो? तर मित्रांनो, नोंदणी न केल्यास कर्मचाऱ्यांचा मोठा तोटा होतो. त्यांची पीएफ पासबुक मध्ये एंट्री येत नाही. भविष्यातील बचत, पेन्शन आणि कर्ज सुविधेवर परिणाम होतो. कंपनीला दंड, व्याज आणि कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागतो. 2026 मध्येही नियम कडक आहेत. आधीची शिल्लक जमा असल्याशिवाय पोर्टलवर मॅन्युअल चालान भरून भरपाई करता येते, पण उशिराने केल्यास व्याज लागते. यामुळे कंपनीची प्रतिमा खराब होते आणि कर्मचारी नाराज होतात. नोंदणी प्रक्रिया सोपी. मित्रांनो, EPFO वेबसाईट वर जा. एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. युनिफाईड श्रम सुविधा पोर्टल वर अकाउंट तयार करा. कंपनीचे नाव, पॅन, पत्ता, बँक डिटेल्स आणि कर्मचारी माहिती भरून दस्तऐवज अपलोड करा. DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर वापरा. नोंदणी मंजूर झाल्यावर एस्टॅब्लिशमेंट ID मिळेल. नंतर दरमहा ECR अपलोड करा, चालान तयार करा आणि नेट बँकिंगने पैसे भरा. KYC व्हेरिफिकेशन करणं महत्वाचं आहे. आता काय करावे? मित्रांनो, कर्मचाऱ्यांनी UAN पासबुक तपासा. HR कडून ECR स्टेटस विचारून पीएफ कपात तपासा. लगेच पोर्टलवर नोंदणी करा आणि ECR अपलोड सुरू करा. 2026 च्या नियमानुसार हे अनिवार्य आहे. यामुळे भविष्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत. पीएफ सिस्टम आता पूर्णपणे पारदर्शक आणि कर्मचारी केंद्रित झाला आहे. EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात अधिक माहिती मिळणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.